माझे कॉल्स उचलत नाहीये. आता माझ्यावर चिडून तो पिंट्या दादाला भेटायलाच नाही गेला असं नको करायला त्याने. कारण पिंट्या दादा खूप अपसेट होईल आणि मला हे व्हायला नकोय. अगं ऑफकोर्स पिंट्या दादा जर फर्स्ट टाइम माझ्या बॉयफ्रेंडला भेटणार आहे तर या सगळ्या गोष्टी बघणारच ना. तो वेळेत आलाय की नाही, तरी चांगले कपडे घातलेत की नाही ते ऑफकोर्स बघणार ना सगळं. बरोबर बरोबर आहे ना. मग तरी हा माझ्यावर का चिडतोय? ओके, तू तू आधी शांत हो बरं. हे घे आणि बास, मेकअप खराब होईल. बघ, फिल्टर कॉफी पिऊन छान वाटतंय का? आणि डोंट वरी अगं, रोहन भेटेल तुझ्या दादाला. आय डोंट नो ग, ही इज नॉट रिसिव्हिंग माय कॉल्स. हो, तरी सुद्धा त्याने शब्द दिलाय ना तुला, मग तो भेटणार बघ. आणि अगं आता चिडलाय तो तुझ्यावर, भांडलाय, मग नाही फोन उचलत आहे. नाही म्हणजे त्याने फोन उचलायला हवा, चुकीचंच आहे हे. पण कधीतरी असं होत असेल ना की तू चिडलीस तर तुला राग आला, नको आता नको बोलूया असं वाटत असेल, चिडचिड होते म्हणून आपण असं करतो ना, तसंच त्याचं झालं असेल. पण माझी खात्री आहे तो दादाला भेटणार तुझ्या. पण आजचा दिवस खरंच खूप इम्पॉर्टंट आहे नंदुताई. हो अर्थात, आणि याची जाणीव त्याला आहे अगं. मुळात मला सांग, तुझ्या दादासमोर एक छान इम्प्रेशन व्हावं असं त्याला स्वतःला वाटत असेल की नाही? तो पण प्रेम करतो ना तुझ्यावर. तुम्ही दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करता. आणि खरं सांगू का, तुमच्यात प्रॉब्लेम काही नाहीच आहे, फक्त कारण शोधता भांडायची, ती कमी करा जरा. डोंट वरी, तो भेटणार दादाला. ताई, इफ यू डोंट माइंड तू एकदा फोन करशील प्लीज? ओके, करते. ये. येस सर. हाय सर. हाय. बस. येस. सर ॲक्च्युली माझ्या बहिणीचा फोन आहे, मी घेऊ का? नाही घे, आपल्या फॅमिलीच्या फोनला आपली प्रायोरिटी असलीच पाहिजे. बोल. थँक्यू सर. हां बोल ना ताई. काय रे, कुठे आहेस तू? अगं मी इथेच आहे सरांकडे. गेलायस तू त्यांना भेटायला ना? गेला त्याच्याकडे? भेटले का रे तुला ते? हो, मी त्यांच्या समोरच बसलोय. बरं रोहन, हे नातं जोडायचंय बरं का आपल्याला, एवढं लक्षात ठेव. हो ताई. आणि नंतर फोन कर. हो. थँक्यू सो मच, यू आर द बेस्ट. सर ते ताईचा फोन असला की घ्यावा लागतो. नाही काय प्रॉब्लेम नाही. उलट कळलं पाहिजे तुला, मोठ्या भावंडांचं तुझ्याविषयीचं प्रेम, तुझ्याविषयी वाटणारी काळजी आपल्याला कळली पाहिजे ना. गुड. काय घेणार तू? चहा, कॉफी काय घेणार? सर चहा चालेल मला. चहा. काय घेणार माणूस? सर चहा. चहा. ए, चहा पाठव एक. हा नाही थांब. दोन चहा पाठव. एक चहा सांगितलंस ना? हो. हा चहा सांगितलाय. नाही दोन नको, एकच पाठव. काय करतोस? सर मी स्मार्ट सोल्युशन सिक्युरिटीज मध्ये जॉब करतो. काय करतोस म्हणालास? सर स्मार्ट सोल्युशन सिक्युरिटीज. कुठलं डिपार्टमेंट? सर HR आहे. HR डिपार्टमेंट. आणि ऑफिस कुठे? सर इथेच बँड्राला. काय घेणार तू? सर चहा. नाही ते तू सांगितलंस, पण खायला काय आवडेल तुला? आमच्या कॅन्टीन मध्ये खायला पण खूप चांगलं मिळेल. नाही सर, थँक्यू. मी ऑलरेडी तुमच्या ऑफिसच्या वेळेत आलो आहे आणि मला अधिरानेच सांगितलंय तुम्ही ऑफिसमध्ये बोलवलं. सर तुमची परवानगी असेल तर एक विचारू का? ऑफकोर्स, आपण बोलायलाच भेटलो. विचार. म्हणजे तुम्ही जर गडबडीत असाल तर मी नंतर येऊ का? नाही काही प्रॉब्लेम नाही. मी जरासा प्री ऑक्युपाईड होतो. म्हणजे एक मूर्ख बाई आज आमच्या ऑफिसमध्ये येऊन गेली. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की चांगली माणसं आपल्याला भेटावीत, आपल्या आयुष्यात यावीत.
आणि चांगली माणसं असतात आजूबाजूला, पण कधी कधी ही अशी अत्यंत चीप आणि उथळ माणसं आपल्याला भेटतात. काय 4 मिनिटं 15 सेकंद कमी पडली का? हॅलो, काय हॅलो काय हॅलो? तुम्हाला काही बोलायचं नसेल आणि न बोलण्यासाठी उगाच फोन केला असाल ना मला, तर मी तुमच्यावर हॅरेसमेंटची केस टाकेन आता. अहो चुकून लागलाय फोन. हो का? चुकून बरं मलाच फोन लागला. मग असं लागू शकत नाही का? जगातल्या माणसांचे चुकून कोणाला तरी रॉंग नंबर लागू शकत नाहीत का? नाही, तुम्ही मुद्दाम त्रास देताय मला, मुद्दाम करताय. तुमच्यासारखे खूप पाहिलेत मी. नाही, पण मी तुमच्यासारखा अजून एकही पाहिला नाहीये. तुमच्यासारखी अर्धवट माणसं या जगात आहेत यावर माझा विश्वासच बसत नाहीये. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. कारण तुमचं जग सुद्धा ना तुमच्यासारखंच खोटं, उथळ आणि सतत साध्या माणसांना, बिचाऱ्या माणसांना त्रास देणार आहे. बाई बाई बाई, तोंड सांभाळून, तोंड सांभाळून. तुम्ही केवळ एक स्त्री आहात ना, म्हणून मी माझी मर्यादा सोडून बोलत नाहीये, पण तुम्ही गैरफायदा घेऊ नका. अहो मी काय तुमचा गैरफायदा घेणार? गैरफायदा तर तुमच्यासारखी माणसं घेतात तुमची पोझिशन वापरून. तुमच्यासारख्या असभ्य बाईशी बोलण्यात मला माझा वेळच वाया घालवायचा नाहीये. तुम्हाला आठवण करून देते, हा फोन तुम्ही केलाय, मी नाही केलाय. अहो मग तुमचे हात कोणी बांधून ठेवलेत का? बंद करा फोन. आणि जगावर उपकार करायचा असेल ना तर तुमचं तोंड कायमचं बंद करा. मी नाही, फोन तुम्ही ठेवा. आणि जर आता फोन ठेवला नाहीत आणि मला त्रास दिलात ना, तर आता तर मी तुम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टात भेटेन.